राष्ट्रसंत सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र क्रांतीनगर ते कोपरगाव बेट बाबाजींच्या समाधीस्थानापर्यंत तपस्वी मौनगिरी पदयात्रा मित्रमंडळाच्या वतीने भव्य पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे श्री माधव गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पालखी पूजन होऊन या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। 24 डिसेंबर 2023 ला श्री क्षेत्र कोपरगाव बेट बाबाजींचे समाधीस्थान येथे पालखी सोहळ्याचा समारोप होणार आहे। याबाबत अधिक माहिती तपस्वी मौनगिरी पदयात्रा मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा कार्यक्रम 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत समाधी स्थळापर्यंत होत असतो। हा कार्यक्रम नाशिकवरून सुरू झाला का समाधी स्थळ कोपरगाव येथे संपन्न होतो। सुरुवातीला कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की पहिल्या दिवशी भंडारा केला जातो, दुसऱ्या दिवशी पालखीला सुरुवात केली जाते आणि पालखी ही 4 दिवसानंतर समाधी स्थळी कोपरगावी पोहोचत असते। जय जनार्दन। सालाबाद प्रमाणे या वर्षी पण जनार्दन स्वामी पालखी सोहळा एकदम उत्साहाने सुरू झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट आमची सर्व मंडळी सर्व 1 महिन्यापासून आपल्या पालखीसाठी जोमाने कार्याला सुरुवात करतात। दुसरी गोष्ट अशी, रस्त्याने कोणाचं अन्न घेत नाही किंवा आम्ही तिथले लोक 5-50 लोक आम्ही रस्त्याने जेवायला बोलवत असतो। दुसरी गोष्ट, सगळी सोय आमची मंडळा करत असते। जनार्दन स्वामी कृपेने सर्व आनंद वातावरण तयार होत असतं। 19 डिसेंबर या दिवशी तपस्वी मौनगिरी पदयात्रा ची आज सुरुवात झालेली आहे। आज 7 वर्ष या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी 8:30 वाजेपासून ही पदयात्रा पाद्य पूजन करून आपल्या भागात परिसरात सर्वकडे दर्शन करून आणि भंडाऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या भंडाऱ्याचा लाभ सर्व स्थानिक नागरिकांनी घेतलेला आहे आणि उद्या ही पालखी नाशिक ते कोपरगाव इथं प्रस्थान होणार आहे। 4 दिवसासाठी कार्यक्रमासाठी साधारणतः 100 ते 150 लोक आपण इथून घेऊन जातो। बाबांच्या कार्यक्रमासाठी हे सातत्याने चालू ठेवलेलं आहे, यापुढे चालू राहील आणि आपल्या परिसरातील नागरिकांना याची सर्वांनी आनंद व उत्सव याच्यात सर्वांनी सहभागी होऊन चांगल्या प्रकारचा आनंद या परिसरामध्ये मिळावा ही या मंडळाची अशी अपेक्षा आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।